मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। आजपासून जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्यानं मराठा समाजाची चिंता वाढली आहे, तर दुसरीकडे मराठा आंदोलकांच्या वागणुकीबाबत अनेक तक्रारी सुद्धा येत आहेत। यावर कोर्टानेही आता आंदोलकांना फटकारलेलं आहे। पाहुयात या संदर्भातीलच हा सविस्तर रिपोर्ट। आरक्षणाच्या मागणीवर मराठे ठाम, माघार नाहीच, जरांगे पाटलांचा निर्धार। सरकारी पातळीवर हालचाली वाढल्या, कोर्टानेही आंदोलकांना फटकारलं। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाचा आजचा 4था दिवस आहे। या आंदोलनामुळे मुंबईचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय। अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबल्यानं वाहतुकीमध्ये काही बदलही करण्यात आले। याच कारणांमुळे जरांगेंच्या आंदोलनाच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। याचिका दाखल करणाऱ्यांत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचाही सहभाग आहे। आंदोलनासाठीच्या नियमांचं उल्लंघन होत असल्यानं न्यायमूर्ती आता चांगलेच संतापले होते। तर हायकोर्टातील सुनावणी दरम्यान कोर्टानं नेमकं काय म्हटलेलं आहे तेही पाहूया। मुंबईच्या बाहेरून जे आंदोलक येतात त्यांना आता बाहेरच थांबवा। आंदोलक सिग्नलवर डान्स करतानाचे व्हिडिओ कोर्टानं दाखवले। दोन्ही स्टेडियम ऐतिहासिक ठिकाणे, तुम्ही काय मागणी करता? आंदोलकांना मैदानात ठेवण्याचे परिणाम तुम्हाला कळतात का? काय मागणी करतात ते तुम्हाला कळतं का? तुम्ही नियमांचं पालन करत नाही हे स्पष्ट दिसतंय। नियम अटी पालन करताना कठोर व्हावं लागलं तरी चालेल। 2 दिवसात नियमांचं पालन होईल याची खात्री घेता का? उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी घेऊ, काय ते ठरवू, असं कोर्टानं म्हटलेलं आहे। मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला आता चांगलंच खडसावलंय। आंदोलक हुल्लडबाज नाहीत, मराठ्यांच्या आंदोलनामध्ये काही समाजकंटक आहेत। सरकारकडून मराठा आंदोलकांचा अपमान केला जातोय। आंदोलनासंदर्भात सरकारला आधीच सांगितलं होतं, मात्र सरकारनं कोणतंही नियोजन केलं नाही, असं म्हणत जरांगे पाटलांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे। सरकारला 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं आम्हाला मुंबईला यायचं नाही, आमची आरक्षणाची मागणी सोडवा। बारीक लेकरासारखं हमेशाच मराठ्यांना हिणवतो, बालबुद्धी असल्यासारखी मराठ्यांना छेडतो, अपमान करतो। हुल्लडबाज आंदोलक नाही येत तर देवेंद्र फडणवीस गोरगरिबांच्या लेकराच्या भावना समजून घ्या। हुल्लडबाज सरकार एका पोर आहेत, त्याला आम्ही सांगितलेलं 4 महिने झालं, त्याने ऐकायला पाहिजे होतं। मग तुमचा नाविलाज असेल तर मग आमचाही नाविलाज। जरांगे पाटलांच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। कायदेशीर मार्ग काढण्यावर आमचे प्रयत्न सुरू आहेत। विरोधकांनी राजकीय पोळी भाजणं बंद केलं पाहिजे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। बैठकीमध्ये आम्ही सगळ्या लिगल ऑप्शन्सचा विचार केला। त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीररित्या ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे, त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं हे बंद केलं पाहिजे, कारण त्यातनं आपलंच तोंड पोळतं। तर मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि अधिवेशन बोलावत निर्णय घ्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। मी वारंवार महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अतिशय विनम्रपणे विनंती करते की सर्वपक्षीय बैठक बोलवा, सगळ्यांची चर्चा करा आणि जर हा निर्णय घ्यायचा असेल तर कॅबिनेट नोट ते काल बनवू शकत होते, 3 दिवस वाया घालवायची गरजच नव्हती। कॅबिनेट नोट बनवा, अर्जंट कॅबिनेट मीटिंग बोलवा, कॅबिनेटमध्ये ते पास करा, असेंब्ली बोलवा, असेंब्लीमध्ये 24 तासात पास करून टाका चर्चा करून। कायद्याच्या चौकटीत राहून सरकार म्हणून जी भूमिका मांडू ती कोर्टातही टिकली पाहिजे, याबाबत चर्चा झाल्याची माहिती आरक्षण विषयक समितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। तर या आंदोलनामध्ये जे समाजकंटक म्हणून आले असतील आणि आंदोलन बदनाम होत असेल तर 100% कारवाई झाली पाहिजे, असं विखे पाटील यांनी म्हटलंय।
दारिद्र्याच्या अंमलबजावणीबद्दल आपल्याला काय करता येईल, सध्याच्या कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलक जे आहेत त्यांना आपण ज्यावेळी काही सरकार म्हणून भूमिका मांडू ती न्यायालयाची दिली पाहिजे. आता जर ते समाजकंटक म्हणून आले असतील तर त्याच्यामुळे हे आमचं जे मराठा समाजाचं आंदोलन बदनाम होत असेल तर त्याच्यावर तर 100% कारवाई झाली पाहिजे. वाद असतो कोणी आंदोलन बदनाम करू पाहत असेल तर त्यांना कोणी संरक्षण देणार नाही. आता आरक्षणाच्या संदर्भात सरकारी पातळीवर हालचाली वाढल्यात. उपसमिती मुख्यमंत्र्यांसोबत सातत्यानं चर्चा करते आहे. सरकार मराठा आरक्षणासाठी नवीन GR काढण्याच्या तयारीत आहे. कोर्टाच्या आधीच्या निर्णयांचा मोठा पेच राज्य सरकारच्या समोर आहे आणि जो निर्णय घेतला जाईल तो कोर्टातही टिकला पाहिजे, यासाठी आता राज्य सरकारची खरी कसोटी आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.